251 दक्षिण सोलापूर विधानसभेतून पुन्हा एकदा सुभाष बापूने हॅट्रिक मारलेली आहे। कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष आहे। आपल्यासोबत सुभाष देशमुख जुळले आहेत। सध्या जय श्रीरामाच्या नारा लागत आहेत। जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपल्या चॅनलला पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सुभाष बापू आपल्या सोबत जुळले आहेत। बापू काय आहेत त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय आहे पहिली प्रतिक्रिया? आता मी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी प्रचंड मताच्या रूपानं आशीर्वाद दिलेला आहे। याचबरोबर मी माझ्या मतदारसंघाचा या नागरिकांचा मतदारांचा मनापासून आभार आहे। विशेष करून महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो। या निवडणुकीमध्ये सर्वांनी स्वखुशीनं आणि खूप नेटानं जिद्दीनं काम केलेलं आहे, त्यांचंही मनापासून आभार। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं मला या मतदारसंघात तिसऱ्या वेळा संधी दिलेली आहे, त्याबद्दल माझ्या प्रदेशाचं केंद्राच्या नेतृत्वाचं मनापासून आभार। आणि आपलं नेतृत्व कामी आलं आहे का? लाडकी बहीण योजनेचा इफेक्ट पडला आहे का या मतदारांना? मला असं वाटतं की पडला असणार आहे, मोठा आशीर्वाद त्यांनी दिलेला। आणि साहेब महाविकास आघाडी म्हणजे तेढ निर्माण झाली होती, याचा फायदा आपल्याला थेट झाला आहे असं वाटतं? तेढ नसते, ते कदापि एकत्र येऊ शकत नाहीत। कदापि एकत्र येऊ शकत नाही असा दावा सुभाष देशमुख यांनी केलेला आहे। पहिली प्रतिक्रिया सुभाष देशमुख यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलवरती दिलेली आहे। कार्यकर्त्यांचा इथे जल्लोष होत आहे आणि महाविकास आघाडीमध्ये ते कधीही एकत्र येणार नाही असा दावाही विजयानंतर सुभाष देशमुख यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिलेली आहे। प्रथमतः सोलापूर दक्षिण हा मतदारसंघ कायमचा चर्चेत राहिला होता। नेमकं बाजी कोण मारेल, कुणाचा विजयाचा गुलाल उधळणार, पण हे मात्र सगळ्यांना खोडून सुभाष देशमुख पुन्हा एकदा हॅट्रिकवर आलेले आहेत आणि विजयाचा गुलाल उधळला आहे। कॅमेरामन सलीम खान लोकप्रधान